शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या। आज मी छोला भाजी करणार आहे। तेव्हा मी रात्री हे छोले भिजत टाकलेले, त्याचा मसाला दाखवते। इथे 2 कांदे घेतले, मीडियम साईजचे होते, 2 टोमॅटो, आलं आणि लसूण। आपल्याला हे कच्चच मिक्सरमधून काढायचे आणि हे सुकं खोबरं, मी हे सगळं मिक्सरमधून हे कच्चं काढते। आता हे छोले आपल्याला कुकरमध्ये घालायचे आणि ह्याला 4 शिट्या मी धुवून घेतले। आता ह्याला 4 शिट्या मी काढून घेते। त्याला मी 4 शिट्या काढून घेते। आपल्याला इथे छोले बुडेपर्यंत ग्लासभर पाणी घालायचे। आता मी याला 4 शिट्या काढून घेते। मी त्याला झाकण लावून 4 शिट्या काढून घेते। आता मी हे वाटण करते। सुकं खोबरं, अर्धा इंच आलं घेतलंय, 7-8 तुकडे लसणाचे घेतले, लसूण आणि थोडंसं जिरं घालणार मी। एक मिनिट, मी घेतलं नाही थोडंसं जिरं घालते, खूप छान वास येतो म्हणून जिरं आपल्याला जरासं जिरं घालायचंय। कच्चच घातलंय मी सगळं। कांदे 2 मीडियम मोठे असतील तर 2-3 घालायचे, मी 2च घेतले मीडियम साईजचे, आणि 2 छोटे 2 टोमॅटो। आता आपल्याला हे सगळं बारीक पेस्ट मिक्सरमधून काढायची आणि आपल्याला ह्याला 4 शिट्या काढायच्या। मग आपली माझी भाजी बनवून दाखव। माझं आता वाटण झालेलं आहे, ते 4 शिट्या झालेले आहेत। आपला कुकर थंड झाल्यानंतर आपण मसाला करूया। मी ते इथे घेतले कसुरी मेथी, कोथिंबीर, माझा घरगुती मसाला, हळद आणि थोडा हे घेतला आपला गरम मसाला घेतलाय, जरासा आपला किचन किंग मसाला, गरम मसाला नाही, किचन किंग मसाला। आणि याच्यामध्ये पॅनमध्ये मी तेल टाकते। आपला कुकर थंड होईपर्यंत आपला मसाला भाजून घ्यायचा, कारण हा मसाला कच्चा आहे। जरा तेल टाकायचं व्यवस्थित, ह्याला तेल जरा मसाला भाजायला लागतोच। तेल टाकलं की मी हिंग घालते। हिंग आपण चणे, कडधान्य ह्याला हिंग घालायचं, म्हणजे आपल्याला जास्त त्रास होत नाही, म्हणून मी आता थोडंसं हिंग घालते। हिंग आपला हे झाला की आपला हा मसाला त्याच्यामध्ये हळूहळू ओतायचा आहे, नाही तर आपल्या अंगावर उडू शकतो। आता गॅस सध्या मोठाच आहे, थोडं जरा भाजत आला की मिडियम करायचं। आता या मोठ्या गॅसवर मी थोडं पहिल्यांदा हे करून घेते। तुला तेलात या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचंय। थोडंसं पाणी घेऊन, पाणी कमी त्याला असं मोठ्या गॅसवर भाजायचं। आपल्या मसाल्याला भांड्याला खूप मसाला लागलेला असतो, म्हणून पाणी घेऊन असं हलवून नंतर आपल्याला लागेल तर हे पाणी घालायचं। तोपर्यंत की आता सगळा मसाला भाजून घेते। आपला हा मसाला पूर्ण भाजला तर आपल्याला आता सुके मसाले घालायचे त्याच्यामध्ये। आता सुके मसाले घालूया। हळद, लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर, आपल्याला तेलात पण कोथिंबीर टाकायची। आणि मी हा ना किचन किंग मसाला घेतलाय थोडासा, अगदी
माझ्या मसाल्याला जास्त हे नाही लागत, गरम मसाला नाहीच लागत. मग मी थोडासा किचन किंग मसाला घेतलाय. तर आपल्याला पूर्ण हे चांगलं हे भाजी करून घ्यायचं आहे, तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आपला मसाला करपू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या मसाल्याला चांगलं शिजवून वाफ येऊन द्यायची, चांगलं तेल सुटेपर्यंत. मी तोपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवते, असं मला चांगली वाफ यायची. तोपर्यंत मी चणे बघते आपले चणे कसे शिजलेत ते. हे बघा, मी 4 शिट्या काढलेल्या चण्याला, एकदम आपले मस्त चणे शिजलेले. तर मी याच्यात थोडेसे चणे आपल्याला बाजूला काढून ठेवते. मी दाखवते मी काय करणार आहे ते बाजूला काय, हे बाकीचे मी याच्यामध्ये टाकणार आहे. तोपर्यंत आपला मसाल्याने तेल सोडलंय चांगलं. थोडंसं परत पाणी टाकायचं आणि थोडंसं परत शिजायला द्यायचं. परत मी थोडं 2 मिनिटं मी झाकण ठेवते, म्हणजे आपल्या मसाल्याला चांगला तेल सुटेल. हे बघा, 2 मिनिटाने आपला मसाला चांगला शिजलेला आहे. आता मी हे आपले चणे ओतते. आपल्याला चण्याला पाणी घालायची गरज नाही, हे पाणी गरम पण मिळतं आणि आपल्याला चांगले याच्यामध्ये आपल्याला हे करून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. तुम्हाला वाटलं ना तो तुम्ही थोडंसं गरम पाणी घाला, कमी वाटलं तर. मी याच्यामध्ये मीठ टाकते. पहिला चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून कसुरी मेथी. आपल्याला हा चमचा घ्या. असं मस्त असं आपल्याला असं हे झालेलं आहे आपलं असं. आता मी हे चणे ठेवले, हे आपल्याला थोडेसे असे दाबून घ्यायचे. तुम्ही मिक्सरला एक असं बन चालू केला तरी चालेल, पण मी ह्या चमच्याने दाबून घेते. थोडेसे आपल्याला ते दाबायचे, म्हणजे ह्याला जास्त जरा घट्टपणा येतो आणि भाजी चांगली मिळते. यांनी तर होत नाही, पण मी हातानेच करते, तुम्हाला मी दाखवते. थोडेसे दाबून घ्यायचे आपल्याला, म्हणजे आपल्या भाजीला पण असा घट्टपणा येतो. हे बघा, असे मी थोडेसे दाबून घेतले आणि मी आता ह्याच्यातच टाकते. छान अशी चना मसाला असं भाजी झालेली आहे. पण हिला चांगला थोडा वेळ अशी चांगली झाकण मारून थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे, अगदी 5 ते 6 मिनिटं. तर याला चांगलं असं कड येऊ दे. हे बघा, आपली भाजी झालेली आहे. मी झाकण काढलंय, 2-4 मिनिटं तरी असं झाकण ठेवलं. आता वरून आपल्याला फक्त कोथिंबीर टाकायची. अशी आपली चांगली छोला भाजी तयार झालेली. हे बघा, असं चांगलं त्याला असे कट पण आलेलं आहे. असं अशी तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे, कधी रस्सेवाली किती पाहिजे त्याप्रमाणे आहे. ही अशी ह्याच्यामध्ये आरामशीर एका वाटीत मी घातले होते. अशी 4 माणसं जेवू शकतात अशी आपली छोला भाजी झालेली आहे. चला, मी आता माझी भाजी झालेली आहे. मी आता गॅस बंद करते. कशी वाटली माझी भाजी मला सांगा कमेंटमध्ये. छोला भाजी तुम्हाला दिसते ना बरोबर? तुम्हाला जवळून दाखवते पाहिजे. चला, ती बघा माझी छोला भाजी झालेली आहे. मस्तपैकी भाजी झालेली आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल बटनला क्लिक करा आणि काय कमेंट असेल तर सांगा. आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या नाळीपोळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी तर पहिली बोललेलीच आहे, पण मी सांगते. आणि माझी भाजी कशी वाटली ती मला सांगा. चला, मी व्हिडिओ आता संपवते आणि आता बघ भाजी माझी झालेली आहे. चला, बाय बाय.